मा, येऊ मी आत? खूप उशीर केलाय. आत येऊ का? हे विचारणं हा फक्त उपचार झाला. हे सभ्यपणाचं, सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. ते तर तुम्ही केव्हाच झुगारून दिलंय. मग आता हा उपचार कशासाठी? मा, मी चुकलोय. तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. प्लीज प्लीज मला माफ करा. माफी मागायची असेल तर ती गोवर्धनची मागा. तुम्ही त्यांचा अपराध केलेला आहे. आणखी मागायचीच असेल ना तर त्या परमेश्वराची मागा. कारण जो जन्माला घालतो त्यालाच मृत्यू देण्याचा अधिकार आहे. मला कळतंय मी चुकलो, घसरलो मी. त्याचा खूप पश्चाताप होतोय मला. माझी आई म्हणून मला फक्त एकदा सांभाळून घ्या. तुमची आई म्हणून घ्यायला सुद्धा शरम वाटते आम्हाला. तुमच्यासारखा मुलगा होण्यापेक्षा आम्ही निपुत्रिक राहिलो असतो ना तरी बरं झालं असतं. बापरे, गोवर्धन तू जे काही सांगतोयस ना ते ऐकूनच माझ्या अंगावर काटा येतोय. अरे ही काय माणसं म्हणायची का जनावर? माणूस म्हणून घ्यायच्या लायकीची नाहीये. मी तर प्रत्यक्ष हजर होतो तिथे. आम्ही गडकरांकडे बोट दाखवत होतो आणि त्यांनी जेव्हा दिवाकरचं नाव घेतलं तो क्षण आयुष्यात विसरू शकत नाही मी. मासाहेबांचा चेहरा तर पांढरा फटक पडला होता. दया आली मला त्यांची. खरंच आहे रे, त्या माऊलीने असं काय पाप केलं होतं म्हणून तिला हा दिवस बघावा लागतोय. एकत्र काम केल्यामुळे हेवे दावे निर्माण होतात, पण म्हणून काय एकमेकाचे गळे घोटायचे? दिवाकर इतक्या नीच पातळीला जायला असं वाटलं नव्हतं मला. अरे त्या मेघनाची करणी तिच्या तोंडावर दिसते तरी, पण या दिवाकरकडे बघून कुणाला तरी खरं वाटेल की हा माणूस खुनाची सुपारी देऊ शकतो. गोवर्धन,
या सगळ्यातून तू सुटलास रे बाबा. खरंच या घरावर देवाची कृपाच आहे म्हणायची, दुसरं काय. आता मलाही पटायला लागले. गोवर्धन, तुझी या सगळ्या संकटातून मुक्तता झाली, पण आपल्या मुक्ताचं काय रे? ती त्या घरात त्या माणसांच्या सहवासात कशी राहत असेल? खरंच मला भीतीच वाटते बाबा. काय दगडाखाली हात अडकलाय, कसा काढायचं तेच कळत नाही. सगळे प्रसंग आठवले ना, माझी तर तडफड होते नुसती. पण आपण तरी काय करू शकतो का? काय करणार बाबा? देवाची प्रार्थना करायची, दुसरं काय आहे आपल्या हातात? का मी दिवाकरला कायद्याने शिक्षा देऊ शकतो, त्याची जाहीर बदनामी करू शकतो, त्याला तुरुंगात पाठवू शकतो. जयंत त्याला फोन करतो ना. गोवर्धन, नीट विचार करतोयस ना? विचार करायचा नाही असं ठरवतो, पण मग मुक्ता आणि सागरचा विचार मनात येतो. मासाहेबांचा हातबल चेहरा डोळ्यासमोर तरळतो आणि दिवाकरला धडा शिकवायला उगारलेला हात डोळा पडतो. ताई, आज आयुष्यात पहिल्यांदा मला जाणीव होती की मी हरलो. मा, चला ना, थोडं जेवून घ्या ना. मा, मी समजू शकतो तुम्हाला काय वाटतंय, पण तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या ना, की जेवण झाल्यावर तुम्हाला काही औषधं घ्यायची असतात. तुम्ही नाही जेवलात तर तुम्ही ती औषधं घेणार नाही आणि मग तुम्हाला जास्ती त्रास होईल. मा, प्लीज चला ना, थोडं खाऊन घ्या. आम्हाला भूक नाही आहे. पद्माकर, तुम्ही आई असतात तर आज आम्हाला काय दुःख झालंय ते तुम्हाला कळलं असतं. आज आम्ही जे काही ऐकलं, जे काही पाहिलं, ते पाहून जेवणावरचीच काय, पण जगण्यावरची सुद्धा वासना उडाली आमची. तुम्ही सांगा, जगण्यासारखं काही राहिलंय आमच्या आयुष्यात? आजी, तूच आम्हाला सांगायचीस ना, निराशेचे डोंगर पचवण्याची ताकद माणसांमध्ये असलीच पाहिजे. आणि तू तर तुझ्या उदाहरणाने ते सिद्धही केलंयस. आणि आज तूच जर असं म्हणालीस तर कसं चालेल? आजी, अशा परिस्थितीत आम्हाला तुझी जास्त गरज आहे.
तुला पाहून आम्हाला धीर मिळतो, जगण्याचं बळ मिळतं. ते काही नाही आजी. मी तुझं काही एक ऐकणार नाहीये. तू प्लीज थोडं तरी खाऊन घे. आजी प्लीज. माझं चुकलं, माझं खूप चुकलं. कधी नव्हे ते मी पप्पांना इतकी बोलले. मला मान्य आहे की पप्पांच्या हातून खूप मोठी चूक झाली, पण तरी सगळेच बोलले त्यांना, आणि मी सुद्धा. एवढं बोलायला नको. माझ्याही हातून खूप मोठ्या मोठ्या चुका झाल्या, पण पप्पाने किती सहजपणे त्या पदरात टाकल्या. माझं चुकलं. आय एम सॉरी. आय एम व्हेरी सॉरी पप्पा. I'm sorry. आली का झोप दिवाकर? मला इकडे का आणलंय? मी काय केलंय? हा प्रश्न तू मला विचारतोस? काय केलंय मी? गोवर्धननं तुझ्या विरुद्ध कंप्लेंट दिली आहे. अहो पण मी खरंच काही केलं नाही. गोवर्धनचा खून करण्याची सुपारी दिल्याबद्दल तुला शिक्षा होणार. अहो नाही, मी काही असं केलं नाहीये. तुला फाशी होणार. अहो पण मी खरंच असं काही केलं नाही. माझं ऐका तुम्ही. तुला फासावर जावंच लागेल दिवाकर. मी काही केलं नाहीये. माझं ऐका तुम्ही प्लीज. माझं ऐका, मी काही केलं नाहीये. अहो मला सोडा इकडनं. हे बघा, माझा काही दोष नाही याच्यामध्ये. मी काही केलं नाहीये. माझं ऐका तुम्ही. मला सोडा इकडनं प्लीज. मी काही केलं नाहीये. काही केलं नाहीये. मी काही केलं नाही. मला सोडा प्लीज. माझा काही दोष नाहीये. मला सोडा. मला प्लीज सोडा. अहो मी काही केलं नाही. माझं ऐका तुम्ही. मी काही केलं नाही. काय झालं? काय झालं? मेघना, तो एसीपी मला पकडून येणार आहे. मला फाशी देणार आहे. काय बोलताय तुम्ही? कुठे एसीपी? काय? अहो दिवाकर, बहुतेक तुम्ही स्वप्न पाहिलं. अरे शांत हो.
हे घ्या पाणी प्या घ्या सावकाश 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 दिवाकर ही भीती आधी तुमच्या मनातून काढून टाका वाटल्यास आपण त्या गोवर्धनकडे जाऊ आणि त्याची माफी मागू तुम्ही काळजी करू नका प्लीज नाही पण मेघना दिवाकर तुम्ही विचार करू नका फार शांतपणे झोपण्याचा प्रयत्न करा हे बघा अगदीच झोप आली नाही तर ड्रॉअरमध्ये झोपेच्या गोळ्या आहेत त्यातली अर्धी एखादी गोळी घ्या म्हणजे मी नीट झोप लागेल तुम्हाला पण आधी तुम्ही प्रयत्न करा झोपायचा पडा पडा दिवाकर मी आहे ना इथे महानची माफी मी मागितली त्यांनी मला माफ केलं नाही गोवर्धन तर शक्यच नाही काय करू मला शिक्षा होणारच मला फासावरती जायला लागणारच आहे काय करू काय कळत नाही काय करू दिवाकर हे बघा अगदीच झोप आली नाही तर ड्रॉअरमध्ये झोपेच्या गोळ्या एखादी गोळी घ्या म्हणजे मी नीट झोप लागेल तुम्हाला